काय दुखतंय? पोट दुखतंय तुझं? कालचा दिवस आमच्यासाठी खूपच अवघड होता. रात्रभर झालेला बाळाला पोटदुखीचा त्रास, त्यामुळे पूर्ण रात्र बाळाचं पोट दुखत होतं आणि आम्ही तिघेही रात्रभर जागेच होतो. कधी बाळाला डॉक्टरकडे घेऊन जातोय, नुसते हेच प्रश्न रात्रभर मनामध्ये येत होते. बाळ लहान असल्यामुळे बाळाला घरातले कोणते उपचार सुद्धा करता येत नव्हते, त्यामुळे आई असल्यामुळे बाळाला काहीच उपचार करता येत नाही. हा जो त्रास होता ना, हा मनाला अजून जास्त त्रास देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात आधी बाळाला हलका नाश्ता दिला, त्याने त्यातला एक घास सुद्धा खाल्ला नाही. बाळाचा हा पडलेला चेहरा आणि शांतपणा बघून मनाला खूपच त्रास देत होता. एरवी पूर्ण घर डोक्यावर घेणारं माझं बाळ आज नुसतं शांत शांत बसलं होतं. आता हे माझ्या बाबतीत झालेलं आहे, प्रत्येक आई बाबतीत होतच असणार आहे. सकाळी सकाळी सगळ्यात आधी बाळाला डॉक्टरकडे घेऊन आल्यावर, तिथे गेल्यावर सुद्धा एरवी पूर्ण हॉस्पिटलमध्ये मस्ती करणारं बाळ आज शांत बसलं होतं. त्याचा जो शांत पडलेला चेहरा पाहून एक आई आहे ना, तिलाच तिच्या त्या भावना कळतात. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी बाळाचं चेकअप केलं. त्यांनी सांगितलं की बाळाचं पोट साफ न झाल्यामुळे त्याला हा त्रास झालेला आहे. त्यांनी जे काही औषधं दिली होती, सगळी औषधं घेतली, घरी आलो, त्याला थोडंसं जेवण भरवलं, त्यानंतर त्याला औषध दिलं आणि सकाळपासूनची सगळीच कामं पेंडिंग होती. सगळ्यात आधी मशीनला कपडे लावले, फ्रीज ओपन केलं, पूर्ण घरामध्ये एकदम उग्र वास येत होता. दुधाची पिशवी काल रात्री फ्रीजमध्ये लिकेज झाली होती, त्यामुळे हा वास सुटला होता. सगळ्यात आधी फ्रीज क्लिनिंग करायला घेतलं. आता घरातली सगळी कामं आवरता कधी दुपारची संध्याकाळ झाली हे कळलंच नाही. आई झाल्यावर कळतं, बाळाला त्रास झाला की स्वतःचं काहीच मन लागत नाही. आजचा दिवस इमोशनल होता, पण शेवटी बाळ हसताना दिसलं की दिवसभरातला सगळा थकवा निघून जातो. आता स्वतःसाठी मूड फ्रेश करण्यासाठी शेवटी व्हिडिओच्या शेवटी सुंदर असा चहा बनवला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.